नमस्कार मित्रांनो, आज आम्ही म्हणजे काल आम्ही हरभरा टाकला आहे. तर बघू शकताय तुम्ही, हे बघा हरभऱ्यांना मोड आले आणि वाटाणा आहे तर तो उगून आलाय. बघू शकताय तुम्ही. आणि वावर वाफेव नव्हतं आलेला ना, त्याच्यामुळे चांगलं नांगरलं गेलं नाही. तर वाटाणे काही उतरले, काही मातीमध्ये होते तर ते उतरले. तर बाकीचे हे बघा हरभरे वरतीच राहिले. तरी खूप आम्ही मातीमध्ये हे केलं आहे, पण काहींना मोड आलेत आणि काही असे वरती राहून गेलेत ना. तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय टाकले? हरभरा, गहू, कांदे, लसूण. आम्ही तर ह्या वर्षी हरभरा टाकला आहे, कारण वडील बोलता की प्रत्येक वर्षी गहू केल्यानं पीक येत नाही जास्त, त्याच्यामुळे एखाद्या वर्षी हरभरा टाकायचा. आवरले का तुमच्या शेतीचे कामं? आमच्या तर भात झटकायचं. इथून बघू शकता आमच्याकडे पावसाचं वातावरण झालं आहे, त्याच्यामुळे भात झाकून ठेवलं आहे. ताडपत्री टाकली त्याच्यावरती. आता बघू पाऊस काय करतोय. हे बघा ढग निघाले, थंडी पण खूप आहे, सावली पण येते, ऊन पण लागतं. त्याच्यामुळे आम्ही भात झाकून ठेवलं. जेव्हा झटकायचं तेव्हा झटकू. पावसाचं काय, उन्हाळ्यात पण पडतो, थंडीत पण पडतो. तुमच्याकडे पडतो की नाही कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्ही शेतामध्ये काय काय टाकलं आहे ते पण सांगा. आणि हवा पण खूप चालली आमच्याकडे. तुमच्याकडे कसं वातावरण आहे? हे बघा खूप थंडी वाजते. 11 वाजून गेले पण थंडी खूप आहे. आणि जर का पाऊस आला तर आमच्या हरभऱ्यांची तर नुकसानच होणार आहे, कारण आम्ही पाणी पण भरलं आहे. कारण वाफेवर नव्हतं, त्याच्यामुळे 2-3 दिवस आधी पेरला तर सगळे हरभऱ्यावरतीच होते, त्याच्यामुळे काही हेच झालं नाही. ते आता पाणी भरल्यानंतर मग काहींना मोड आले आणि काही वाटाणा उतरून पण आला आहे. मसूर तर काही दिसत नाही अजून. आता बघू कधी येते ते. पाणीच भरावं लागेल तेव्हाच होईल, कारण यावर्षी सोंगण्या लेट झाल्या ना. पावसामुळे खूप सारं पाणी होतं वावरामध्ये, त्याच्यामुळे. आणि लेट झालं तर झालं, त्याच्यावर रोग पण गेला होता भातांवर. पण सगळ्या भातावर गेला होता आमच्या शेजारी पाजारी सगळीकडे. पण आमच्या भात छान होते, त्यांना काही झालं नाही. पण सोंगणी उशिरा झाली, त्याच्यामुळे मग वावर जे वाफेवर होतं तर ते निघून गेलं. आणि हे बघा वरतीच राहिले. आणि जे मातीमध्ये आहेत त्यांना मोड आले. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, बघू शकता मोड आले. मातीमध्ये जे आहेत लपलेले त्यांना मोड आले. नाहीतर वरतीच जर राहिलं तर खूप नुकसान होऊन जाईल. तरी खूप आम्ही मातीमध्ये टाकले. हे बघा आमचं पेरूचं झाड. पेरू पण आलेलं आहे बघा. हा इथं पिकत आलेला आहे थोडा. ते छोटे छोटे बाकीचे, आणि बाकीचे खाल्ले मी. आणि हे सीताफळाचं झाड, याला पावसामध्ये आले होते सीताफळ, ते खाल्ले आम्ही. भेटलं का? एक वाटे सापडली. पुरं लय लांब येतात तीर्थाचं. उद्या का तिकडे जायला लागलं. काल संध्याकाळचे हे इकडं होते का नाही. हे बघा आमचं गुलाबाचं फूल किती सुंदर आलंय. आणि हे झाड
ओळखू शकता की ही झाड कशाचं आहे. हे बघा, हे झाड आहे किडनी स्टोनवर हे औषधी आहे. हे उठल्यानंतर आहे ना सकाळी रोज 1-2 पान खायचं. खूप फरक पडतो. कारण माझ्या वडिलांना झालं होता किडनी स्टोन, त्यावर त्यांनी ह्या झाडाची पानं खाल्ले तर त्यांना फरक पडला. हे बघा, वडिलांनी लावलेलं आहे. आणि हे झाड कशाचं ओळखू शकता का? आता हे याला फुलं कशी येतील, फुलं आल्यानंतर दाखवेल मी तुम्हाला. हे बघा, कावळा गेला. हे बघा, हे इतकं मोठं झालं आमचं गुलाबाचं झाड. खूप सारे फुलं येतील त्यांना. हे बघू शकता, खूप मोठे मोठे फुलं येतात याला. कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही कोणती कोणती शेती केली होती. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छानशी कमेंट करा. बाय.